नमस्कार. सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. मी डॉक्टर सौ अनघा राजवाडे पुणे येथून आज आपल्यासमोर श्रीरामनवमी निमित्त राम जन्म लाग सखी हा भक्ती गीतांचा कार्यक्रम घेऊन येत आहे. सर्वप्रथम सर्वांना श्रीरामनवमीच्या शतशः शुभेच्छा. आजचा हा आपला कार्यक्रम फ्लेमिंगो फ्रेम्स पुणे आणि मोहनावती विचारधन मुखेड नांदेड यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात यूट्यूब आणि फेसबुक याच्या माध्यमातून प्रसारित केला जात आहे. आणि वारीच्या वाटेवर हे सुप्रसिद्ध पेज आहे फेसबुकचं, त्याच्या थ्रू सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित करण्यात येत आहे. सर्वप्रथम मी एक विश्व प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. दिवसेंदिवस कोविडच्या केसेसमध्ये वाढ झालेली आहे आणि आपण या विश्व प्रार्थनेतून जाती धर्म भेद पंथ सगळं काही विसरून त्या परमेश्वराची आराधना करूया आणि लवकरात लवकर ह्याच्यातून बाहेर पडूया. बाबासाहेब आमटे या चित्रपटातील अतिशय अप्रतिम अशी प्रार्थना, तू बुद्धी दे तू शक्ती दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख
सर्व भक्तजनांना माझा नमस्कार. आज खूप आनंद होत आहे पुन्हा एकदा तुमच्या समोर इतक्या उत्तम अशा दिवशी राम जन्म लाग सखे हा कार्यक्रम सादर करताना. खरंच राम म्हणजे स्वयंप्रकाश, अंतःप्रकाश, स्वतःच्या आतील प्रकाश आणि रवीचा अर्थ देखील तोच आहे. म्हणजे आपल्या आतील शाश्वत असा प्रकाश म्हणजेच आत्म्याचा प्रकाश म्हणजेच राम. श्री विष्णूचा 7वा अवतार श्रीराम यांच्या जन्मप्रित्यर्थ आपण सगळे श्रीरामनवमी साजरी करणार आहोत. आणि श्रीरामनवमीला श्रीराम तत्व हे नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त कार्यरत असतं. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी रामरक्षा आणि सगळा श्रीराम जय राम जय जय राम असा उद्या जप करायचा आहे. आणि या जपामधूनच ज्या काही सकारात्मक अशा वेव्ज निर्माण होणार आहेत त्या नक्कीच परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहेत याची मला खात्री आहे. असंच आपण पुढे जात राहणार आहोत. गीत रामायण म्हणजे आपल्या मराठी संगीतसृष्टीला मिळालेला फार मोठा ठेवा आहे. तर गदिमा बाबूजी म्हणजे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणजे गदी माडगुळकर आणि बाबूजी यांनी गीत रामायण अजरामर केलं. तर त्यातलंच हे पुढचं पद तुमच्यासमोर सादर करते.
त्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती राजसमुद्रा वेशमुनीचे गंधर्वची ते तपोवनेचे राजसमुद्रा वेशमुनीचे गंधर्वची ते तपोवनेचे वाल्मिकीच्या भावमनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती ती प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिळ ती प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिळ बालस्वराने करुणी किलबिल बालस्वराने करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती धन्यवाद. नमस्कार. अरुणाताई जोशी, सुरेखाताई देव, गौरीताई रानडे, बरेच जण आपल्याला जॉईन झालेले आहेत. आणि या माझ्या 3 मैत्रिणी म्हणजे अरुणाताई, सुरेखाताई आणि गौरीताई यांनी बरीचशी गाणी मला सुचवली आहेत, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. त्यांची फरमाईश बरीचशी गाणी मी त्यातली घेत आहे. आणि नमस्कार अगरवालजी, सुहास जोशी. छान वाटतंय आज जवळपास 1 महिन्याने तुम्हा सगळ्यांना भेटतीये. पुढचं अतिशय गाजलेलं गाणं अर्थातच गीत रामायणातलं. सुधीर फडके यांच्या सुवर्ण स्वरांनी आणि महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणजे गदिमा यांच्या स्वरसाजाने सजलेलं म्हणजे गीत रामायण. प्रसवतील त्या तिन्ही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी, धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान. हे यज्ञपुरुषाचे वचन खरं ठरलं. या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्येला श्रीराम
सुमित्रेला लक्ष्मण, तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला तर सीमाच उरली नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता ओसंडून भरभरून वाहत होता. सगळी भावंड रांगू लागली आणि अयोध्येतील स्त्रिया मात्र श्रीराम जन्माचे हे गीत गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. खरंच आज खूप प्रसन्न वाटतंय, कारण आजची सगळी गाणी ही अतिशय सुंदर सुंदर अशी छान माझ्या सगळ्या मैत्रिणींनी आणि मित्रांनी फेसबुकवरच्या फरमाईश केलेली गाणी आहेत. आता खरं वासंतिक नवरात्र सुद्धा चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून साईबाबा यांच्या उत्सवास सुद्धा सुरुवात होत आहे. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय हो. तर पुढचं हे साई भजन तुमच्यासमोर सादर करतेय. साधनाजी सरगम यांनी
स्वरसाज चढवलेलं पुढचं साई भजन. तर आजचा दिवस तुमच्या लक्षात आला असेल की किती शुभ दिवस आहे की शिर्डीला साईबाबांचा उत्सवही सुरू होत आहे. पुढचं असंच एक अजरामर असं गीत साक्षात आपल्या भारतरत्न सगळ्यांच्या लाडक्या लता दीदींचं गीत, रमेश अणावकर आणि वसंत प्रभू यांचं गीत तुमच्या लक्षात आलं असेल. सीतेच्या स्वयंवराचं फार सुंदर वर्णन आहे या गीतामधून. केवळ सुमधुर सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभं करणारं आणि अप्रतिम असं सीता स्वयंवराचं गीत. पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवराला.
सगळ्यांचंच श्रद्धास्थान असलेले असे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी नुकतीच आपण साजरी केली आणि त्यानिमित्ताने अतिशय सुंदर असं स्वामींचं भजन तुमच्यासमोर सादर करू इच्छिते. अनुराधाताई पौडवाल यांनी हे गीत अजरामर असं करून ठेवलेलं आहे. स्वामी समर्था माझी आई, म्हणजे स्वामी समर्थांना साक्षात आईची उपमा दिली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. तुझ्या विना कोणी नाही, तुझ्या विना तुझीच सेवा भरुनी राही. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा करूया जय जयकार, स्वामी समर्थांचा करूया जय जयकार. तिन्ही लोकीचे कृत हे सारे सगुण साकार. रूपलोचनी भरुनी वाहे, रूपलोचनी भरुनी वाहे, तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्था माझी आई, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. पामर भक्त आम्ही अशी करू सेवा, पामर भक्त आम्ही अशी करू सेवा. काशर बंधनाचा मार्ग माधावा, शांती सुखाचा स्वामी मार्ग माध्यावा. दीप आमुचा समर्थ होई, दीप आमुचा समर्थ होई, तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अजाण बाहू रूपामधुनी ब्रह्म सारे भेटते हो. अजाण बाहू रूपामधुनी ब्रह्म सारे भेटते हो. केशर गंधी कांती मधुनी दिव्य दाटते हो. केशर गंधी कांती मधुनी तेज जागते हो. तेज ताटले तुझ्या पायी, तेज ताटले तुझ्या पायी, तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी
धन्यवाद. विजया दत्त निमक सर, नमस्कार. छान वाटतंय तुम्ही सगळेच जण अतिशय आनंदाने या श्रीरामनवमीच्या सोहळ्यात सामील झालाय. आजचा कार्यक्रम मोहनावती विचारधन मुखेड नांदेड, फ्लेमिंगो फ्रेम्स पुणे आणि याचे सर्वेसर्वा डॉक्टर शिवानंद स्वामी यांच्यातर्फे आयोजित केला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर राजेशजी नलावडे यांचं सुप्रसिद्ध असं पेज की गेले 1 वर्ष अनेक भक्तिमय कार्यक्रम या पेजवरून उत्तमोत्तम असे कार्यक्रम सादर केले जातात. तर असं वारीच्या वाटेवर हे फेसबुक पेज या दोन्हीही मीडियामधून म्हणजे फेसबुकवरून हा आजचा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. त्यामुळे दोघांचेही शतशः धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना श्रीरामनवमीच्या अनेक अनेक शुभेच्छा. पुढचं नाट्यगीत मी सादर करणार आहे. माझं असं आवडतं हे असं नाट्यगीत आहे. स्नेहल भाटकर आणि गदिमा यांचं कॉम्बिनेशन म्हणजे विचारायलाच नको. फारच उच्च असं गीत, नाट्यगीत म्हणता येईल. भूमिकन्या सीता या अजरामर जवळपास 100 वर्ष आरामात झाली असतील या नाटकाला. आणि मराठी संगीतसृष्टीतला हिरा म्हणजे ज्योत्स्नाताई भोळे यांनी गायलेलं आणि अजरामर केलेलं असं नाट्यगीत आहे. आणि या नाट्यगीतातून सीतेच्या मनातल्या म्हणजे मला असं म्हणता येईल की संपूर्ण स्त्री विश्वातल्या मनातल्या ज्या भावना असतात, स्त्री ही मुळातच जास्त भावनिक असते, त्यामुळे तिच्या मनातल्या भावना खूप सुंदर अशा व्यक्त केल्या. मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी वाणी, ओठात घोळविन रामप्रीतीची गाणी, अशी आपली सगळ्यांची सीतामय्या म्हणतीये. तुम्हाला नक्कीच आवडेल हे नाट्यगीत.
पुढचं एक गाणं आहे की जे सगळ्यांच्या अतिशय हृदयाच्या जवळचं आहे आणि रेडिओवर गाजलेलं गाणं. आशाताई, दत्ता डावजेकर आणि गदी माडगुळकर या त्रयींचं गाणं आहे. या तिघांचं सुखाची सावली या चित्रपटातलं तुम्ही ओळखलंच असेल, कारण माझे सगळे श्रोते अतिशय चाणाक्ष आणि हुशार आहेत. नमस्कार अजितजी कुमठेकर, छान वाटतंय तुमचं दर्शन होत आहे. आज पुन्हा आपण सगळे 1 महिन्यानी 1-1.5 महिन्यानंतर म्हणता येईल भेटतोय. पुढचंच असं सुंदर गाणं, रामा रघुनंदना. खरंच सगळं वातावरण अगदी श्रीरामचंद्रमय झालंय असं वाटतंय आज. तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय मला
की उद्या रामनवमीनिमित्त महाराष्ट्र मंडळ लंडन यांच्यातर्फे झूम प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम आहे. मी नक्कीच तुम्हाला लिंक पाठवेन, तर त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा. आणि 24 एप्रिल शनिवारी संध्याकाळी 5 वाजता वासंतिक नवरात्र उत्सवानिमित्त पुण्यातील एका संस्थेतर्फे कार्यक्रम आहे. तो सुद्धा सर्वांनी पाहावा. स्वर वसंत म्हणून, तर हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आहे. पुढचं असंच एक लता दीदींचं आणि माझं सुद्धा, मी लता दीदींचं गाणं की जे मला खूप आवडतं असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या गाण्यातून असं आपल्याला साक्षात वाटतं की प्रभू रामचंद्र साक्षात प्रकटले आहेत. आणि खरं आता त्याची गरज निर्माण झाली आहे मित्रांनो, कारण अगदी पुण्यात तरी अशी स्थिती आहे की 5 घरांपैकी 4 घरांमध्ये आजारपण चालू आहे, कोविड चालू आहे. त्यामुळे आता साक्षात प्रभू रामचंद्रांनी मानवी अवतार धारण करावा आणि याच्यातून आपल्याला बाहेर काढावं अशी आता वेळ येऊन ठेपली आहे. श्रीरामाचे गुणगान आणि लता दीदींचा अलौकिक स्वर म्हणजे जणू काही अमृतवाणीच. महान चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर एका कार्यक्रमात त्यांनी असं म्हटलंय कि जब भगवान कृष्ण निजधाम को गए तो वो बांसुरी भूल गए और वो बांसुरी है साक्षात लता दीदी. तर हे पुढचं गाणं माझ्याही मनातलं खूप आवडतं, तुमच्यासमोर सादर करायचा मी प्रयत्न करणार आहे.
असं मराठी गीत पुन्हा एकदा आकाशवाणीवरचं हे गाणं मला लहानपणापासून खूप आवडतं, खूप भावतं. कारण माझे लाडके कवी सुधीर मोघे यांचं हे गीत आहे आणि साक्षात लतादीदी हृदयनाथजी. जानकी नावाचा हा चित्रपट होता 1969 सालचा आणि सीमाताई आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अप्रतिम अशा अभिनयाने नटलेला हा चित्रपट होता. आणि हे गाणं मला खूप पहिल्यापासूनच आवडतं कारण याची चाल आणि सुधीर मोघ्यांचे शब्द हे सगळं खूप मला भावतं. तुम्हालाही खूप आवडेल. विसरू नको श्रीरामा मला, मी तुझ्या पाऊली जीव वाहिला. नमस्कार अनिलजी घोडके. आपण सगळे बऱ्याच जवळपास 1.5 महिन्यांनी भेटतोय. खरंच ही गाणी म्हणजे एकदम नॉस्टॅल्जिक करून टाकतात आपल्याला. कारण अतिशय कर्ण मधुर, म्हणायला तितकीच अवघड, ऐकायला सोपी वाटतात पण मजा येते अशी गाणी गाताना. कारण आजच्या बऱ्याचशा गाण्यांची फरमाईशी तुम्हीच सगळ्यांनी केलेली आहे. गौरीताई, सुधीरजी शास्त्री, अरुणाताई, सुरेखाताई. खरंच. आणि हे पुढचं गाणं सुद्धा साक्षात लतादीदींनी अजरामर असं करून ठेवलेलं आहे गाणं. माझ्यासारखी संगीताची एक छोटीशी साधक तुमच्या समोर हे गाणं प्रस्तुत करते.
पायो जी मैंने राम रतन धन पायो।
धन्यवाद. आता पुढचं असंच अजरामर गीत. कारण या गीताशिवाय आजचा कार्यक्रम हा अपूर्णच आहे असं मला वाटतं. कारण या गीताने इतिहास घडवला. कारण हे गीत आहे ग. दी. माडगूळकर, साक्षात पु. ल. देशपांडे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या महाराष्ट्राचा प्राण मी नेहमीच म्हणते म्हणजे माणिकताई. या तीन त्रयींचं अजरामर असं गीत की या गीताशिवाय आपण श्रीरामनवमीचा दिवस हा उत्सव साजरा करतोय असं वाटणारच नाही. तुम्ही ओळखलेच असेल. देव पावला 1950 साली हा चित्रपट आला आणि या चित्रपटाने इतिहास घडवला असं म्हणायला हरकत नाही. कौसल्येचा राम.
शेवटची 2 भक्तिगीतं मी सादर करणार आहे. तत्पूर्वी मला सांगायला आनंद होतोय की 24 तारखेला आपण पुन्हा भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. वासंतिक नवरात्रानिमित्त स्वरवसंत हा कार्यक्रम घेऊन मी येत आहे आणि वसंत ऋतूतली सगळी हिंदी आणि मराठी गाणी तुमच्यासमोर सादर करणार आहे. पुढची 2 गाणी हिंदी गाणी सादर करते. धन्यवाद. शेवटचं रामभजन तुमच्यासमोर सादर करते, जे अजरामर असं करून ठेवलेलं आहे ते साक्षात जगजीत सिंग यांनी. आणि आजचा कार्यक्रम सादर करण्याची ज्यांनी मला सुवर्ण संधी दिली, कारण मित्रांनो साईबाबांचा उत्सवसुद्धा आजपासून सुरू होत आहे. वासंतिक नवरात्र उत्सव चालू आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी पण नुकतीच झाली आणि श्रीरामनवमी. खरंच किती पवित्र असे हे सगळे योग आज जुळून आलेले आहेत. आणि या निमित्ताने डॉक्टर श्रीवानंद स्वामी आणि राजेशजी नलावडे या दोघांनी मला कार्यक्रम सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद. आणि अर्थातच माझे सगळे आवडते लाडके मार्गदर्शक, हितचिंतक, मित्रमैत्रिणी असे सगळे लाडके श्रोते की ज्यांना मी गेले 1-1.5 महिना खरंच आठवत होते आणि तेही माझी खूप आठवण काढत होते. त्या सगळ्यांचे पुन्हा धन्यवाद की तुम्ही मोठ्या प्रमाणावर आज कार्यक्रम ऐकत आहात. तर हे शेवटचं गीत
मी रामनवमीच्या निमित्ताने नक्कीच सांगू शकेन, माझ्या वैयक्तिक आयुष्यातली जी प्रचिती मला आली की रोजच्या जीवनात कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तर प्रचंड प्रमाणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती खरी स्पंदनं रामरक्षेतून जागृत होतात. हा माझा स्वानुभव आहे आणि हाच अनुभव तुम्ही सुद्धा घ्यावा आणि सगळ्यांनी उद्यापासून रोज रामरक्षेचं पठण सुरू करावं. खरं हे सांगणारी मी अतिशय छोटी व्यक्ती आहे, अनुभवानी वयानी, पण तरीसुद्धा मला जे काही जाणवलं की या रामरक्षेच्या मंत्रामध्ये ज्या व्हायब्रेशन्स असतात त्या आपल्याला खूप सकारात्मक ऊर्जा देतात. आणि नकारात्मक विचार थोड्या वेळेपुरते आपण बाजूला ठेवूया. संपूर्ण सकारात्मक भावनेने मनापासून त्या प्रभू श्रीरामचंद्रांना शरण जाऊया आणि त्या जगत नियंत्याला तळमळीने हाक मारूया आणि मनुष्य जातीवर जे फार मोठं संकट आलंय ते लवकरात लवकर दूर होऊ दे असं साकडं घालूया. तर हे शेवटचं रामभजन जगजीत सिंग यांचं.
पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा जय श्रीराम. असाच मला उत्तम उत्तम प्रतिसाद देत राहा आणि पुन्हा भेटूया शनिवारी संध्याकाळी 5 वाजता. धन्यवाद. पुन्हा एकदा श्री डॉक्टर शिवानंद स्वामी आणि श्री राजेशजी नलावडे दोघांचेही अतिशय मनापूर्वक धन्यवाद दोघांचेही. आणि पुन्हा एकदा श्रीरामनवमीच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.